मराठी बालभारती व्यवसाय इयत्ता दुसरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजीव तांबे यांचा पाऊस फुले हा पाठ सोडवणार आहोत. तोंडी काम. हा पाठ अगोदर मनात वाचा, मग मोठ्याने वाचा. सर्व विद्यार्थ्यांनी पाठ मोठ्याने वाचायचा आहे. प्रश्न 1, जोड्या जुळवून लिहा. अ गटातील शब्द आपण वाचून घेऊयात. ससुला, ढग, पाऊस, चहा. ब गटातील शब्द वाचून घेऊयात. आल्याचा, वेडूला, काळे, मुसळधार. ठीक आहे. ससुला. ससुला कसा होता? वेडूला. अगदी बरोबर. ढग. ढग या ठिकाणी कसे होते? काळे 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 ढग आले. पाऊस. पाऊस कसा कोसळत होता? मुसळधार. चहा. चहा कशाचा बनवायचा होता? आल्याचा. मग आपण लिहून घेऊयात उत्तरे. पुढे पाहूयात. प्रश्न 2, कोण ते सांगा व लिहा. शब्द दिलेले आहेत. 1, चमकली. कोण चमकली? वीज. मग इकडे आपण लिहिणार वीज. टपटप वाजला. टपटप कोण वाजला? पाऊस वाजला. अगदी बरोबर. दचकला. वीज चमकल्याबरोबर कोण दचकला? ससुला. मग इकडे लिहिणार ससुला. कोबी घेऊन आले. कोबी घेऊन कोण आले? बाबा. मग इकडे आपण लिहूयात बाबा. पावसात नाचले. पावसात कोण कोण नाचले? आई बाबा आणि ससुला. मग आपण इकडे लिहिणार आई बाबा आणि ससुला. चला लिहून घेऊया. पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 3, ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ते सांगा. ससुल्याने आईला सुद्धा पावसामध्ये भिजायला अंगणामध्ये घेऊन आला. त्याच्या मनामध्ये काय होतं? पाहूयात आपल्या पुस्तकामध्ये त्याचं उत्तर. आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. म्हणजे ससुल्याच्या मनामध्ये काय होतं? पावसात भिजल्यावर त्याला आल्याचा गरम गरम चहा मिळणार होता. मग उत्तर लिहूया. ससुल्याला आल्याचा गरम गरम चहा हवा होता. पुढील प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न, कसे ते चौकटीत लिहा. शेपटी. दुसरा शब्द आहे बातमी आणि तिसरा शब्द आहे चहा. मग सशानं शेपटी हलवली. कशी हलवली? तुडतुड. मग इकडे आपण लिहूया तुडतुड. बातमी. बातमी कशाची सांगणार आहे? पहिल्या पावसाची. अगदी बरोबर. चहा. चहा कशाचा बनणार आहे? आल्याचा. मग आपण लिहूयात उत्तर. पुढील प्रश्न. प्रश्न 5वा, पाऊस कसा ते लिहा. बघा, पाऊस वेगवेगळ्या प्रकारचा आलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पुस्तकात पाहूयात. बघा काय म्हटलेलं आहे. पाऊस. कसा पाऊस आहे? गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस आणि मुसळधार पाऊस. मग हेच शब्द आपल्याला लिहायचे आहेत. चला लिहूया. पुढील प्रश्न आपण पाहूयात. चौकटी पूर्ण करा. 1, बाबांनी बागेतून आणलेल्या वस्तू. काय आणलं बाबांनी बागेतून? कोबी आणि गाजर. मग आपल्याला इकडे लिहायचे कोबी, इकडे लिहायचे गाजर. 2, शनिवारी लवकर उठलेला. शनिवारी कोण लवकर उठला? अगदी बरोबर, ससोबा. मग आपल्याला इकडे लिहावं लागेल ससोबा. नंबर 3, चमचमणारी. आकाशात कोण चमचमत होती?
वीज, मग इकडे वीज लिहूयात. नंबर 4, गडगडणारे. गडगडणारे कोण होते? गडगडणारे ढग. मग इकडे आपल्याला लिहावं लागेल ढग. आल्याचा चहा करणारी. कोणी केला आल्याचा चहा? आई. ठीक आहे. मग आपण ही उत्तरे लिहून घेऊयात. ठीक आहे. उत्तरं लिहून झाली असतील तर पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 7वा. समानार्थी शब्द लिहा. आई. आईला दुसरा शब्द काय आहे? माता. मग आपण इकडे लिहूयात माता. बाबा. बाबांना दुसरा शब्द काय आहे? वडील. मग इकडे आपण वडील लिहूयात. ढग. ढगला दुसरा समानार्थी शब्द आहे मेघ. मग इकडे आपण लिहूयात मेघ. पाऊस. पाऊसला समानार्थी शब्द आहे वर्षा. मग आपण इकडे लिहूयात वर्षा. सूर्य. सूर्यला समानार्थी शब्द आहे दिनकर. मग आपण इकडे लिहूयात दिनकर. बातमी. बातमीला समानार्थी शब्द आहे वार्ता. मग आपण इकडे लिहूयात वार्ता. चला आपण लिहून घेऊयात. पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 8वा. विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी. आता आपण अगोदर बघितले समानार्थी. आता आपण या शब्दाचा विरुद्धार्थी. पहिला शब्द दिलेला आहे आळस. उत्साह. बरोबर आहे. आळस या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आपण लिहूयात उत्साह. प्रकाश. प्रकाशच्या विरुद्ध अंधार किंवा काळोख. ठीक आहे. पुढे आपण लिहूयात गार. गारला विरुद्धार्थी शब्द गरम. अगदी बरोबर. चिंब. चिंब म्हणजे काय? तर भिजलेला. चिंब भिजलेला, पूर्ण भिजलेला. मग भिजलेल्याच्या विरुद्ध किंवा चिंबच्या विरुद्ध कोरडा किंवा कोरडे. ठीक आहे. लिहून घेऊया. पुढे आहे पहा, वाचा आणि असे शब्द लिहा. आपल्याला या पद्धतीनं जे शब्द माहीत आहेत, अर्धा त अधिक र चे त्र बनल्यानंतर मित्र, मग मित्र सारखे त्र येणारे दुसरे शब्द कोणते आहेत ते आपण इकडे लिहिणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा स्वाध्याय आपण पूर्ण करूयात.